अफगाणिस्तान हा जगातील अनेक मुस्लिम राष्ट्रांपैकी एक आहे जिथं महिलांचे हक्क डावलले जातात। 2021 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानमधील सैन्य काढून घेतलं आणि तिथं तालिबान या कट्टर इस्लामी संघटनेचं वर्चस्व निर्माण झालं। तेव्हापासून तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये कडक इस्लामी नियम लागू केले आहेत। खास करून तालिबाननं महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड मर्यादा आणल्या आहेत, ज्यामुळे तिथल्या महिलांचं जीवन हे अत्यंत हालाकीचं बनलं आहे। त्यातच आता अफगाणिस्तानमधल्या महिलांसाठी तालिबान सरकारनं आणखी एक कठोर निर्णय घेतलाय। नेमका तो निर्णय काय आहे, सध्या अफगाणिस्तानमध्ये महिलांचं जीवन कसं आहे, याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय उत्तम मराठी। सध्या अफगाणिस्तानमधील महिलांचं जीवन सर्वच दृष्टिकोनातून अंधारात असल्याचं चित्र आहे। तसं पाहायला गेलं तर अफगाणिस्तानमधील महिलांच्या हक्कांमध्ये अनेक वर्षांपासून विविधता दिसते। कारण 1964 मध्ये अफगाणिस्तानच्या ग्रँड असेंब्लीनं एक नवीन संविधान पारित केलं। या संविधानात विशेष करून महिलांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं। या घटनेनुसार महिलांना अधिकृतपणे समानता मिळाली। परंतु 1990च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या गृहयुद्धाच्या काळात तालिबान सारख्या वेगवेगळ्या आणि तात्पुरत्या शासकांद्वारे महिलांना देण्यात आलेले अधिकार काढून घेण्यात आले। त्यानंतरच्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य फारच कमी दिलं गेल्याचं दिसतं। विशेषतः नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत तर फारच कमी दिसून येतं। परंतु 2001च्या उत्तरार्धात तालिबानी राजवट काढून टाकल्यापासून इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान अंतर्गत महिलांच्या हक्कांमध्ये हळूहळू सुधारणा दिसू लागली होती। 2004 मध्ये तर महिलांना पुन्हा एकदा पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार मिळाले। परंतु 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानावर कब्जा केल्यापासून पुन्हा तिथल्या महिलांचे हक्क संपुष्टात आले। त्यातच आता तालिबान सरकारनं महिलांसाठी आणखी एक नवीन नियम काढला आहे। ज्या घरात महिला राहतात अशा घराला खिडक्या बसवण्यावर बंदी घातली आहे। नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतींमधून महिला वावरत असलेल्या जागा दिसतील अशा ठिकाणी आता खिडकी लावता येणार नाही। महिलांनी बाहेर पाहिल्यास अश्लील कृत्य होऊ शकतात, असं स्पष्टीकरण तालिबान सरकारनं दिलंय। तालिबान सरकारचा हा निर्णय अत्यंत निंदनीय मानला जात आहे। सध्या अफगाणिस्तानमध्ये मुलींना केवळ प्राथमिक शिक्षण घेण्यास परवानगी आहे। त्यानंतरच्या माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे दरवाजे मुलींसाठी बंद आहेत। महिलांना सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यस्थळावर जाण्यास देखील मनाई आहे। अगदी घरात देखील महिलांना मोठ्याने बोलण्यास आणि वाचन करण्यास मनाई आहे। महिलांना घरातून एकटीला बाहेर पडण्यास बंदी आहे। महिला केवळ पुरुषांसोबतच बाहेर जाऊ शकतात। महिला आणि मुलींना बुरखा घालणं, पडदा पद्धत वापरणं अनिवार्य आहे। महिलांसाठी आरोग्य सेवा कमी झाली असून महिला डॉक्टरचीही तिथं कमतरता आहे। ज्यांचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी महिलांवर अवलंबून होतं त्यांच्यावर आता अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे। कारण महिलांना कुठेही काम करण्यास परवानगी नाही। 2021 मध्ये तर बऱ्याच खेड्यांमध्ये 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिला, मुली आणि विधवांचा विवाह तालिबानी मुलांशी लावून देण्याचा आदेश देण्यात आला होता। अशा जाचकटींमुळे तेथील महिलांचं मानसिक आरोग्य बिघडत आहे। संयुक्त राष्ट्रसंघाकडूनही तालिबान सरकारच्या या व्यवस्थेचा निषेध केला जात आहे। अनेक अफगाणी महिला सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी लढा देत आहेत। सध्या या महिलांचं जीवन सुधारवण्यासाठी अनेक देश आणि काही संस्था प्रयत्न करत आहेत। परंतु तालिबान सरकार मात्र दिवसेंदिवस तेथील महिलांचं जीवन नरक बनवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे अफगाण महिलांना त्यांचे हक्क परत कधी मिळतील हे अद्याप तरी सांगणं कठीणच। विशेष म्हणजे या सगळ्यावर जगभरातील सर्व स्त्रीवादी, मानवाधिकारवादी, पुरोगामी, विज्ञानवादी, विवेकवादी, परिवर्तनवादी चळवळींनी मौन बाळगलं आहे। इतर वेळी किरकोळ कारणांवरून जगभरात आपल्या इकोसिस्टीमचा वापर करून मोर्चे, आंदोलन करणाऱ्या या संघटना आणि राजकीय पक्ष अफगाणिस्तानातल्या महिलांच्या परिस्थितीवर बोलायला अजिबात तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। पुरुषसत्ताक समाज रचनेवर भारतात भाषण देणारे कोणीही अफगाणिस्तानातल्या या निर्णयावर एक शब्दही उच्चारत नाहीयेत। स्त्रियांच्या हक्कांबाबत हा दुटप्पीपणा का, असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत। अफगाणिस्तानातल्या स्त्रियांना मानवाधिकार नाहीत का? काय इस्लामी राजवट असली की अन्यायाविरुद्ध मौन पाळायचं असतं, असे सवाल सोशल मीडियातून विचारले जात आहेत। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी उत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।